नमस्कार. मी वर्षा सिरसाट, सर्टिफाईड योग शिक्षक, योग थेरपिस्ट, डिप्लोमा इन नॅचरोथेरपिस्ट. तर आपण योग म्हणजे काय समजून घेत आहोत. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण विभूतीपादामध्येच समाधी म्हणजे काय, समाधीचं फळ काय आहे हे आपण पाहिलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण विभूतीपादामध्येच पुढचा भाग कंटिन्यू करणार आहोत. तर आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की धारणा, ध्यान आणि समाधी हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा ती स्थिती काय होते. तर पतंजली मुनींनी सांगितलं आहे की जेव्हा हे तिघंजण एकत्र येतात, धारणा, ध्यान आणि समाधी, त्यांचा एकत्रित अभ्यास केला जातो तेव्हा त्या स्थितीला संयम असं म्हटलेलं आहे. तर पतंजली मुनींनी संयमाचं सूत्र पुढीलप्रमाणे सांगितलं आहे. त्रयमेकत्र संयमः, म्हणजे जेव्हा एखाद्या वस्तूवरती एकाच वेळी धारणा, ध्यान आणि समाधीचा अभ्यास केला जातो तेव्हा त्या स्थितीला संयम असं म्हटलं जातं. जेव्हा एखादा साधक एखाद्या वस्तूवरती आपलं मन काही काळ त्याने स्थिर केलं आणि पुढं अधिक काळ ते मन त्याने जर स्थिर केलं, टिकवलं ती स्थिरता, तर तो साधक त्या वस्तूपासून त्याचं बाह्यरूप वेगळं करू शकतो, त्याच्या अंतर्मनापासून त्याचं बाह्यरूप वेगळं करू शकतो. तर त्या स्थितीला संयम असं म्हटलं जातं. तर म्हणजेच एखाद्या वस्तूवरती धारणा, ध्यान आणि समाधी हे क्रमाने एकभूत होतात, एकत्रित येतात तेव्हा त्या स्थितीला संयम असं म्हटलं जातं. बघा, एक क्षण टिकवली जाते, म्हणजे एखाद्या वस्तूवरती आपण जर क्षणभर आपलं मन स्थिर झालं ती म्हणजे धारणा, अधिक क्षण आपलं मन आणखी स्थिर झालं, एकाग्र झालं ते म्हणजे ध्यान अवस्था, आणि पुढं ती मनाची स्थिरता अधिक काळ टिकली, हे क्षण वाढत गेले मन स्थिर होण्याचे, तर ती अवस्था म्हणजे समाधी. आणि समाधीच्या अवस्थेमध्ये ध्यान करता स्वतःला विसरतो, ध्यानाचा विषय सुद्धा येत नाही, म्हणजे ध्यान करता आणि ध्यानाचा विषय ह्या दोघांचंही अनुसंधान राहत नाही, ते म्हणजे समाधी. आणि ह्या तिघांचा एकत्रित अभ्यास म्हणजे संयम. तर जेव्हा हा संयम साधकाला प्राप्त होतो तेव्हा त्याला काही सिद्धी, काही विभूती त्याला त्या योगाला त्या साधकाला प्राप्त होतात. तर हा संयम हा योग्यांचा फार मोठा गुण आहे, फार मोठं साधन आहे. तर जेव्हा साधक एखाद्या वस्तूवरती संयम साधतो तेव्हा त्या साधकाला त्या वस्तूचं, त्या विषयाचं परिपूर्ण ज्ञान होतं. तर पतंजली मुनींनी पुढं वर्णन केलेलं आहे की जर साधकानं, म्हणजे त्या साधकाला जर संयम साधता आला तर त्याला कुठल्या शक्ती प्रदान होतात किंवा कुठल्या विभूती त्याला म्हणजे त्याला प्राप्त होतात, ते पुढीलप्रमाणे त्यांनी वर्णन केलेलं आहे. तर जेव्हा साधक आपल्या शरीरावरती संयम साधतो तेव्हा त्याला अदृश्य होण्याची शक्ती प्राप्त होते, म्हणजे समोरच्या माणसाला तो साधक दिसेनासा होतो, नाही का. तर पुढं सांगितलं की जर साधकानं हत्तीच्या बळावर जर त्याने संयम साधला तर त्या हत्तीचं बळ साधकाच्या मनाला प्राप्त होतं आणि मनाला मिळालेलं बळ जे आहे ते आपोआपच शरीराला प्राप्त होतं. तर इतकी संयमामध्ये ताकद आहे, नाही का. आणि पुढे सांगितलं की जर साधकानं समोरच्या व्यक्तीच्या चित्तावर जर संयम साधला तर समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललं आहे, तो कुठल्या पद्धतीने विचार करतोय आणि तो पुढे कुठली कृती करणार आहे हे साधकाला समजून येतं. पुढे सांगितले की जर साधकानं सूर्यावरती जर संयम साधला तर त्याला पूर्ण सूर्यमालेचं ज्ञान होतं. तर आपण पाहतो की माले म्हणजे सूर्याच्या भोवतीच अनेक ग्रह फिरत असतात आणि त्यामध्ये पृथ्वीसुद्धा आहे, म्हणजेच त्या साधकाला पूर्ण विश्वाचं ज्ञान होतं. पुढं सांगितलं की जर साधकानं चंद्रावरती जर संयम साधला तर त्याला सर्व तारकांचा समूह आणि तारकांबद्दल त्याला ज्ञान होते. पुढे सांगितलं की जर साधकानं ध्रुव ताऱ्यावरती जर संयम साधला तर तारकांच्या ज्या गती आहेत, ग्रहांच्या आणि तारकांच्या गतीचं त्याला ज्ञान होतं, कारण ध्रुव तारा हा स्थिर तारा आहे. तर अशा स्थिर ताऱ्यावर जर संयम साधला तर साधकाला ग्रह आणि ताऱ्यांच्या गतीचं ज्ञान होतं. पुढे सांगितलं आहे की जर साधकानं स्वतःच्या हृदयाच्या महाज्योतीवरती जर त्यानं ध्यान केलं तर त्याला खूप दूरवरच्या गोष्टी त्याला दिसतात,
जसं की डोंगर आहे, डोंगराच्या पाठीमागे काय आहे, तर ह्या वस्तू त्याला दिसतात. अति सूक्ष्म वस्तू साधकाला दिसू शकतात. तसंच काही झाकून ठेवलेल्या गोष्टीसुद्धा साधकाला दिसतात. तर पुढं सांगितलं की जर साधकानं आपल्या वरती जर नाभी चक्रावर जर संयम साधला तर त्याला इतर संस्थांचं ज्ञान होतं. तर आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे कार्य करणाऱ्या संस्था आहेत, त्या संस्थाबद्दलसुद्धा त्या साधकाला ज्ञान होतं. पुढे सांगितलं की जर साधकानं जर कूर्म नाडीवरती संयम साधला तर त्याचं चित्त स्थिर होतं, त्या चित्ताला स्थैर्य लाभतं. तर आपली कूर्म नाडीची हृदयाच्या बाजूलाच असते. तर पुढे सांगितले की जर साधकानं आपल्या टाळूवरती म्हणजे इथे आपलं ब्रह्मचक्र असतं, ब्रह्मरंध्र, तर इथं जर संयम साधला तर त्या साधकाला ऋषींचं आणि सिद्ध पुरुषांचं दर्शन होतं. पुढे सांगितलं की जर साधकानं उदान वायूवरती जर संयम साधला तर तो पाण्यावरून चालू शकतो, चिखलावरून चालू शकतो, काट्यावरून चालू शकतो, विस्तवावरून चालू शकतो, पण त्याचा स्पर्शही त्याला होत नाही. तर अशा प्रकार म्हणजे अशा शक्ती त्यांना प्रदान होतात. तसंच अपान वायूवरती जर साधकानं संयम साधला तर तो पाहिजे तिथे प्रकाश निर्माण करू शकतो. पुढे सांगितले की जर साधकानं शरीर आणि आकाशावर जर संयम साधला या दोघांवरती तर आकाशात उडण्याची आकाशात गमन करण्याची शक्ती साधकामध्ये येते. तर अशा बऱ्याच प्रकारच्या शक्ती आहेत की त्या साधकाला निर्माण होतात. परंतु आपण पाहतो की ज्या सिद्धी आहेत म्हणजे ह्या विभूती आहेत, ह्या सिद्धी ज्या आहेत हे आपल्या मेन ध्येयापासून योगीला साधकाला दूर करू शकतात. तर सिद्धी प्राप्त करणं हे मेन उद्देश नाही आहे योगाचा. तर आपण पाहतो की अंतर्योगापासून कैवल्यापर्यंत जाणं हे खरं ध्येय आहे. तर आपण ह्या फक्त सिद्धी पाहिलेल्या आहेत. त्याच्या पुढचं जे आहे त्याचा पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपण खूप स्टेप बाय स्टेप हे समजून घेत आहोत की हे जे सिद्धी आहेत तर हे अडथळे आहेत आपल्या देहामधले, नाही का. कारण आपण पाहिलं की सिद्धीच्या पाठीमागं जर आपण धावत गेलो आपण म्हणजे योगी साधक जो इथपर्यंत येतो संयमापर्यंत, तर त्याच्या बाबतीत हे सांगितलेलं आहे. तर सिद्धी प्राप्त करणं आणि सिद्धीचा उपयोग करणं हे खरं मेन ध्येय नाही आहे. तर आपल्याला परमात्म्यापर्यंत जायचं आहे, आत्म्याचं आणि परमात्म्याचं मिलन करायचं आहे. तेव्हा हे अडथळे होऊ शकतात. हे सिद्धी ज्या आहेत प्राप्त झालेल्या त्या अडथळे येऊ शकतात ह्यामुळं. तर इथंच थांबूया. पुढचा भाग खूप छान आहे, आपण ऐकूया की सिद्धी हा कसा अडथळा आहे. तर इथंच थांबू. माझे व्हिडिओ ऐका, लाईक करा आणि शेअर करा. हरे कृष्ण.